नमस्कार. मी पूनम संदीप पाटील, राहणार अब्दुल्लाट. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना. मी सध्या एक उद्योजिका आहे. माझा गोटा आहे. मॉडेलिंग करत करत मी गोटा देखील सांभाळते. स्त्रीनं काय करायला पाहिजे किंवा कोणतंही क्षेत्र असो, त्यात सर्वप्रथम आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्यात काम न लाजता, न कुणाचा पर्वा करता आपला स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रत्येक वेळी झटत राहायला पाहिजे. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. परिस्थिती कशीही असून दे, घरची चांगली असून दे किंवा वाईट असून दे, पण स्वतःचा छंद जपत जो स्वतःच्या आपल्या जे उद्योजक आपण जे स्वतः काय करणार आहे, त्या जे आपल्या ह्याच्यात जे काय करू शकतोय ते विचार करून आपण कुठल्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे, का आहे, कशा पद्धतीनं करता येईल ह्याचा विचार करून ती स्वतः स्वावलंबी होऊन स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा इतपत तर तिनं स्वतःची काळजी घेतली पाहिजे. कुणावरही डिपेंड न राहता तिने स्वतः स्वबळावर स्वतः 1-2 पैसे जरी कमवली तरी तो आनंद वेगळाच असतोय. त्यामुळं प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं हा मेन मुद्दा आहे. मी आता एवढी शिकलेली असून मॉडर्न क्षेत्रात असं वावरणारी असून सुद्धा मी न काय बाळगता, लाज न बाळगता, लोकांचा विचार न करता किंवा बाकीच्या पाहुणे वगैरे काही जे कोण काय बोलतील याचा न विचार करता मी गोटा सांभाळते किंवा शेणघाण काढते. आम्ही दोघं नवरा-बायको मिळून करतोय हसत खेळत. उलट आमचे रील्स वगैरे असतात त्याच्यातून म्हणजे जे आनंद घेत आम्ही जो व्यवसाय करतोय त्यालाच खराच जीवनाचा अर्थ असा आम्हाला वाटतोय. याचबरोबर आता आम्ही व्यवसाय चालू करून 5 वर्ष झालेत. या 5 वर्षात आम्ही कोणत्याही न डगमगता उतर चढ वर सगळं आम्ही ज्या ठेचा खात गेल्या, पण आम्ही व्यवसाय मार्ग सोडलेला नाही आहे. जो आमचा मार्ग आहे तोच आम्ही व्यवसाय पकडलेला आहे. त्यामुळं स्वतः स्त्रीने मूलभूत आपल्या ज्या गरजा आहेत ते स्वतः भागवणं हा मला मेन मूल त्यांचं वाटते. त्याचप्रमाणे स्वतः जे छंद बाळगून स्वतःला दिवसातला 1 तास जरी तिने स्वतःला वेळ दिला तरी ती म्हणजे स्वतःसाठी जगणं काय असते हे बरेच लोकांना माहीत नाही आहे अजून. त्यामुळं महिला कशा करतात की आपण चूल मूल घर आम्हाला स्वतःसाठी कधी वेळ देऊ असं न करता स्वतःला अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास तरी वेळ देऊन स्वतःची तब्येत जपणे, स्वतः व्यायाम करणे, आपला जो छंद आहे तो जोपासणे हे करणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.